नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे अकॅडमी मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज हा आपणासमोर व्हिडिओ घेऊन येत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण आज आम्ही आमच्या यूट्यूबचे 300 व्हिडिओज पूर्ण करत आहोत। त्यानिमित्तानं आम्हाला खूपच आनंद होत आहे आणि आपण आतापर्यंत आम्हाला जशी साथ दिली तशीच साथ आपण यापुढेही देत राहाल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार जीकेचा एक्झा स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व TCS पेपरचे ॲनालिसिस करून या GK ई नोट्स बनवलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या, GK ई नोट्स TCS IBPS पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो 350 पेजेस आणि त्याची फीस आहे 211 रुपये। या ई नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता 78 22 81 59 37। या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा, आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल। नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, तेथे आपण 150 पेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोटचे दिलेले आहे। म्हणजे TCS एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत, अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत। आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो। नगर परिषद भरती, ZP भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील। चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ। मंडळी, आतापर्यंत म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष भेटीतून असो, माझा जो काही मित्र परिवार आहे व मला जे ओळखतात असे लोक आहेत, त्यापैकी बऱ्याच लोकांना म्हणजे ज्या लोकांचं माझ्यासोबत भेटणं बोलणं हे खूप कमी प्रमाणात झालंय किंवा क्वचित झालेलं आहे, अशा लोकांना मी जेव्हा भेटलो आहे त्यावेळेस त्यांना मी एक दिव्यांग व्यक्ती आहे असं कधीच वाटलं नसणार। कारण यामागची 3 कारणं आहेत। 3 कारणं अशी आहेत, एक म्हणजे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, दुसरं म्हणजे माझी सकारात्मकता आणि तिसरं म्हणजे माझी देहबोली। या 3 गोष्टीमुळे कुठलाही व्यक्ती माझ्यासोबत जेव्हा सर्वप्रथम अप्रोच होतो त्यावेळी त्याला असं कधीच वाटत नाही की ही व्यक्ती दिव्यांग आहे। परंतु आज मी आपणास या संदर्भात थोडं काही बोलू इच्छितो। मंडळी, कुठलंही काम करत असताना, मग ते सोपं असो अवघड असो, अशी विविध कामं करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातल्या त्यात जर एखादी व्यक्ती दिव्यांग असेल तर त्या व्यक्तीला ते काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। परंतु मी कुठलंही काम हातात घेतल्यानंतर मला तसं कधीच वाटत नाही। म्हणजे मला लहानपणापासूनच कुठलंही काम करत असताना मी दिव्यांग आहे, मी ते काम करू शकत नाही असं कधीच वाटलं नाही। यामागचं कारण हे आहे की मी कुठल्याही गोष्टीकडे बघत असताना त्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेत असतो। म्हणजे कुठल्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करतो। त्याच पद्धतीनं एखादं काम म्हणजे एखादी समस्या माझ्यासमोर उभी राहिली असेल तर त्यावेळी त्या समस्येतून आपण मार्ग कसा काढता येईल व आपल्याला योग्य असं सोल्युशन कसं मिळेल याकडेच माझा पूर्णपणे दृष्टिकोन असतो। त्यामुळे मला ती गोष्ट करत असताना कुठल्याही प्रकारचं दडपण व अपयशाची भीती वाटत नाही। मंडळी, मी आतापर्यंत जीवन जगत असताना जी काही कामं केली किंवा ज्या काही अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत त्यामध्ये मी धडपडलो, अडखळलो, पडलो किंवा तासपडलो असेल, परंतु मी हे सर्व काही कामं करत असताना पुन्हा नव्याने उभा राहिलेलो आहे आणि ते नव्याने उभं राहणं त्यातूनच नवी मला उमेद मिळत गेली आणि त्या उमेदीतूनच मी अनेक संघर्ष करून अनेक असे विजय मिळवले आहेत। त्याच पद्धतीनं काही पराभवही माझ्या पदरी पडले आहेत, परंतु पराभवांची संख्या ही विजयांच्या संख्येपेक्षा कमीच आहे आणि विजयांची संख्या जास्त असून त्याच पद्धतीनं विजयाचं महत्व माझ्यासाठी जास्त आहे। त्यामुळेच मी आतापर्यंत जे काही जीवनामध्ये करू शकलो किंवा मी आज जो काही तुमच्यासमोर बोलत आहे, मी जो काही आहे तो माझ्यामधल्या सकारात्मकतेमुळे आहे। मंडळी, मी आपणास थोडाफार माझा परिचय देऊ इच्छितो या ठिकाणी। आमची म्हणजे मला गव्हर्नमेंट जॉब लागण्याच्या आधीची आमची जी परिस्थिती होती ती अतिशय हलाखीची होती। त्यामुळे मी माझं पदव्युत्तर शिक्षण हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत पूर्ण केलं। त्यानंतर अतिशय जीवतोड अशी मेहनत घेऊन खूप अभ्यास केला
व गव्हर्नमेंट जॉब मिळवला. मी सध्याला भारतीय टपाल खात्यामध्ये बऱ्याच वर्षापासून सर्व्हिसला आहे. त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरामध्ये माझं एक स्वतःचं हक्काचं घर आहे. आणि मुख्यत्वे करून म्हणजे मला जी महत्वाची गोष्ट जी सांगायची आहे ती अशी की मी एक दिव्यांग व्यक्ती असूनही आमच्या कुटुंबाचा गाडा मी एकटा सांभाळतो आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्या चॅनलच्या माध्यमातून मी आता तुमच्यासोबत बोलत आहे त्या चॅनलला ग्रो करण्यासाठी त्या चॅनलचं थोड्या बहुत प्रमाणात काम मी करत असतो. त्यामध्ये मग स्ट्रॅटेजी मेकिंग असेल, प्रमोशन असेल किंवा कंटेंट क्रिएशन असेल, अशा काही कामामध्ये मी या चॅनलला ग्रो करण्यामागे खारीचा वाटा उचलत असतो. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी हेच आहे की कुठलीही अपंग व्यक्ती असू द्या, कुठलीही दिव्यांग व्यक्ती असू द्या, की त्या व्यक्तीला सहानुभूतीची गरज नाही. फक्त त्या व्यक्तीला त्याच्या फॅमिलीनं, समाजानं एक सपोर्ट देणं गरजेचं आहे. फक्त त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. तू हे काम करू शकतोस, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत, असा सपोर्ट देणं अतिशय महत्वाचं असतं. ती अपंग व्यक्ती, ती दिव्यांग व्यक्ती तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह असे रिझल्ट देऊ शकते व योग्य पद्धतीनं स्वतःही यश मिळू शकते आणि तुम्हालाही योग्य पथावर नेऊ शकते. या ठिकाणी मला दुसरा असा महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे दिव्यांगाच्या लैंगिकतेविषयीचा. मंडळी, थोड्या दिवसापूर्वी सोनाली नवांगुळ यांचं मी एक व्याख्यान युट्यूबच्या माध्यमातून बघितलं होतं. त्यामध्ये त्यांनी या विषयावर अतिशय सखोल अशी चर्चा केली आणि या विषयाच्या संदर्भातील त्यांचा अभ्यासही अतिशय गाढा आहे. सोनाली नवांगुळ या मॅडम एक अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. त्या स्वतः एक दिव्यांग आहेत, त्याच पद्धतीनं लेखिका आहेत आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्या एक हसतमुख असा चेहरा आहे व इन्स्पिरेशनल स्पीकरही आहेत. तर मी त्यांचं जेव्हा हे व्याख्यान बघितलं त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एखादा व्यक्ती असो किंवा प्राणी असो, या प्राणी किंवा व्यक्तीला निसर्गानं अशा 4 देणग्या दिल्या आहेत, म्हणजे ज्या निसर्गदत्त देणग्या म्हणता येईल त्या अशा की भूक 1 नंबर, 2 नंबर झोप, 3 नंबर भीती आणि 4 नंबर काम म्हणजे लैंगिकता. तर या ठिकाणी निसर्गानं असा भेदभाव केलेला नाहीये. म्हणजे एखादा साधारण व्यक्ती असेल व एखादा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना ह्या म्हणजे निसर्गदत्त ज्या देणग्या आहेत त्या याला कमी याला जास्त असं केलं नाही, त्यांना त्या समप्रमाणात दिलेल्या आहे. त्यामुळे मला या ठिकाणी मला या ठिकाणी मुली या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतील त्या मुलींना असं सांगण्याचं मला या ठिकाणी मी त्यांना अपील असं करू इच्छितो की मुलगी दिव्यांग असो किंवा साधारण असो, त्यांनी दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न करताना कुठल्याही गोष्टीसाठी घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्याच पद्धतीनं कुठला कमीपणाही घेण्याचं कारण नाही. कारण मी तुम्हाला या ठिकाणी छातीठोकपणे असं सांगू शकतो की दिव्यांग व्यक्ती ही भावनिकदृष्ट्या कणखर असते आणि त्या व्यक्तीला भावनिक व मानसिक आधाराची खूप गरज असते. त्यामुळे इतर सामान्य व्यक्तीपेक्षा म्हणजे माझं असं सामान्य व्यक्तींना दोष देण्याचं किंवा त्यांच्यावर ताशेरे ओढण्याचं या ठिकाणी मुळीच हेतू नाही. परंतु मला जे सांगायचं आहे तो मुद्दा आपण लक्षात घ्या की म्हणजे दिव्यांग व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या खूप खंबीर असतो. त्यामुळे तो एखाद्या मुलीला असं अर्ध्यावर सोडून कधीही जाऊ शकत नाही व तो तिचा शेवटपर्यंत सांभाळ करू शकतो. त्याच पद्धतीनं त्याच्यासोबतचा तिचा संसार अतिशय सुखाचा व आनंदाचा होऊ शकतो. दिव्यांग व्यक्ती हा योद्धा असतो, दिव्यांग व्यक्ती कणखर असतो, तो कधीही हार मानणारा नसतो, तो आपली दुःख कधीही कुरवाळत बसत नाही, तो एक झुंजार व्यक्ती असतो. त्याच पद्धतीनं तो यशस्वी असतो आणि तो स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार असतो. वरील विषयाच्या संदर्भात मी जे काही आता विचार मांडलेले आहेत ते विचार आपणास कसे वाटले हे आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. त्याच पद्धतीनं आपल्याला आणखी कुठल्या नवीन विषयावर व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये नेहमी सांगत जा. आपल्या बहुमूल्य अशा सूचनांचा आणि सल्ल्यांचा आम्ही निश्चितच विचार करू. त्याच पद्धतीनं आमचं देशपांडे अकॅडमी हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.